राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. पुरुष यालाच म्हणावं नाही का माय माऊल्या? जिला पुरुषाकडे बघून आधार वाटावा त्याला पुरुष म्हणावं. जिला पुरुषाकडे बघून भीती वाटावी त्याला दैत्य म्हटलं तरी चालेल. पण दादा हो, जगताना असं जगा की एखाद्या बाईना चुकीच्या अवस्थेत जरी तुम्ही दिसलात तरी तिला तुमच्याकडे बघून भीती वाटता कामा, तिला विश्वास वाटावा. मी जरी चुकीच्या अवस्थेत असले तरी हा व्यक्ती माझ्या अवस्थेचा गैरफायदा घेणार, त्याला पुरुषार्थ म्हणायचं. शाहिस्तखनाच्या लाल मला चालल्यात, शाहिस्तखनाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठतरी लपली. शाहिस्तखनाची बायको पळत पळत आली, जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले, औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. कौतुक बायकोला वाटलं. शत्रु है वो आपका, क्या लगता है तुमको, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. खुदा का शुक्र है उंगलियों पर जान चली गई, नहीं तो गर्दन से जाता. सीधा नहीं वो बंदा, नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान दे सकता हूँ, याद रख कि आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, बेगम शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को भगवान का दर्जा देने वाले हिंदू है वो. औरत को इज्जत से रखते हैं और सम्मान से देखते हैं. दादा, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या वागण्यात आणि आपल्या नजरेत तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य, तेवढंच कर्तृत्व हवं तर वैष्णव आहेत आपण. काही गोष्टी आत्मसात करण्यासाठी असतात, बोलण्यासाठी नाही. या विषयाकडे तुकोबांनी म्हणावं, काय पाहिजे का माय तुला. काही नाही तुकोबा, कष्ट करता करता अंगावरची साडी जीर्ण झाली, जाणवलीच नाही. बाईचं कर्तृत्व कोणाला दिसत नाही, पण बाईचं उघडं पडलेलं अंग मात्र समाज डोळे भरून बघतो बघा. म्हणून म्हटलं तुमच्याकडं साडी मागावी. देहू जगवलं तुम्ही, साडी द्यायची काय अवघड. पण हे देहू जगवता जगवता तुकोबाची बायको एका लुगड्यावर कित्येक महिने झालं होती हे हिला माहीतच नाही. देहूला जगवताना तुकोबाची परिस्थिती वाईट झाली होती ना. तुकोबांची पत्नीच एका लुगड्यावर संसार करत होती. दोन पत्नी तुकोबांना, रखमाबाई आणि जिजाबाई, दोन्ही श्रीमंताच्या घरच्या. रखमाबाई दुष्काळात अन्न करून गेल्या, एक मुलगा आणि मुलगी त्यातही गेले. त्याच्यानंतर राहिले जिजाबाई आणि 3 लेक. संसाराची दूर अवस्था झाली. आवली माता त्या कणगीच्या पाठीमागे आंघोळ करत होत्या. कणगीवर लुगडं वाळू घातलं होतं, कारण वाळल्यानंतर तेच लुगडं नेसायचं होतं. दुसरं तुकोबांना लुगडं दिसलं, तुकोबांनी विचार केला नाही आपली बायको काय नेसन, घेतलं दिलं तिच्या पदरात. करी लाभाविनं. पण बायकोंना वाईट वाटलं ना, बायकोला वाईट वाटलं. हाक मारली येतून, बुवा. तिची व्यथा ऐकतानाच मला विश्वास होता, तुमची अंगाची धोत्र तुम्ही सोडणार पण तिचा आब राखणार हा स्वभाव आहे तुमचा. हे एवढं तर ओळखू नये मी आयुष्यात. सगळं खरं तुकोबा, पण गेली कित्येक दिवस मी एकाच लुगड्यावर आहे. बायको म्हणून तुम्हाला याची जाणीवही झाली नाही का हो? तुकोबा म्हटले, कसं सांगू आवले तुला. मी जेव्हा जेव्हा तुझ्याकडे पाहिलं मला तुझ्यातही माझा पांडुरंगच दिसला. माझं तुझं साडीकडे कधी लक्षच गेलं नाही बघ. मी तुझ्यातही माझ्या विठ्ठलालाच पाहत होतो. आता तो तुमचा विठ्ठल माझा आब रागणार आहे का? ना मी आईबापाची राहिले, ना मी समाजात प्रतिष्ठेची राहिले. आता तर अर्धनग्न अवस्था कशी बाहेर येऊ मी? तुमचा विठ्ठल येणार आहे का मला द्यायला? तुकोबाराय म्हटले, हो ग, नको चिंता करू वस्त्र या पोटाची, माऊली आमोची पांडुरंग, माऊली आमोची पांडुरंग. कशाला घाबरताय दारिद्र्याला? कशाला घाबरताय गरिबीला? कशाला घाबरताय संकटाला? कशाला घाबरताय वाईट अवस्थेला? तो आहे की अनाथाचा नाथ जनार्दन. तो मायबाप आहे. नका संकटांना, येणार आहेत ग माय, काळजी करू नका. आपलीच लोक त्रास देत आहेत, ठीक आहे. ज्यांना जीव लावला ते जीव घ्यायला बसले, ठीक आहे. द्या ग सोडून. पुरुष मंडळी,
नका हो चिंता करू, संयमी राहा. तुकोबाराय म्हटले, विठ्ठला मागत नाहीये, पण माझी बायको रडतीये रे, तिचाही काही दोष नाहीये. चुकीची तक्रार करत असती तर मीही मान्य केलं असतं. माझ्या भजनामुळे आज तिच्यावर वाईट अवस्था आली. सगळं सहन केलं रे नी तिने गुपचूप. कसं करू रे मी विठ्ठला, कसा आब राखू तिचा. देव जाणे कुठून कसं, पण त्या कणगीवर पिवळं पितांबर आलं. रेशमाच्या काठाचं, चंदनाच्या सुगंधाचं ते पिवळं पितांबर आवली मातेनं नेसलं. इतक्या सुंदर दिसत होत्या. जगद्गुरु तुकोबांसमोर उभा राहिल्या. तुकोबांनी बघितलं, इतकी गोड दिसतीये पत्नी. चरणावर मस्तक ठेवला आवलीच्या. आवली माता म्हटल्या, पापात घालता की काय, नवरा आहे तुम्ही माझा, बायकोच्या कुठे पाया पडता. बाई बायको म्हणून नाही, जिची इज्जत राखायला विठ्ठल बाप म्हणून धावत आला, त्या भाग्यवान बाईच्या पाया पडतोय ग मी. किती करतोस ना रे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, करी लाभावी न प्रीती, करी लाभावी न प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, करी लाभावी न प्रीती, करी लाभावी. पोटी भारव आहे त्याचं सर्वस्व हीच आहे. 9 महिने 9 मास सांभाळलं त्या गर्भामध्ये. सुख दुःख सगळ्याची वाटेकरी झाली. अर्थात जसं संतांनी आमचं ओझं वाहिलं तसं आता हे 3रं चरण उदाहरणार्थ आहे फक्त. तुकोबाराय म्हणतात, जसं आईने साहिलं तसं संतांनी साहिलं. त्यांनी आमचं सुख दुःख सगळा भार खांद्यावर पेलवलाय. याच्या बदल्यात आम्हाला एवढंच करायचंय, हरी उच्चारणी. मग अनंत पापराशी जातील लयासी. मग आम्हाला माहित आहे, तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामी केले. तो भार सांभाळतोय. आम्हाला फक्त कृतज्ञ राहायचंय, आम्हाला फक्त सेवेत राहायचंय. आणि सेवा करायला काय वावगंय बरं, काळ वेळ नाम, बरं कामामध्ये काम काही म्हणा, तिने होईल सुख दुःखाचे. विश्वास देतोय आम्ही, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष. भले भले सांगून गेले, पण आम्ही सांगतो नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी ऐकिला, असं कोण आहे सांगा बरं. जगाच्या बापाचं नाव घेतलं आणि वाया गेला, शक्यच नाही. त्याचं नाव घेतलं मने वाचा करणी, जयाची भजनी देवाची या वाहनी. ते शरीर जातीय क्षणी देवची झाले. त्याला शरीराचाही भार राहिला नाही, तो मोक्षाला गेला. विषय तो त्यांचा. मग जे देही चिंताच नाही. हे जे चाललंय ना, पुनर्पेजन्नम पुनरपिमरण्णम पुनरपेजन्य जठरेशयनम ह्य संसारे बोधस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. संपलं. भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. काहीच शिल्लक नाही राहिलं. कशामुळे? हरिमुखे त्याचे सर्वस्वही त्याने साहिलं. सगळाच भार घेतला आपल्यावर, चिंताच राहू दिली नाही. पण काय करावं लागलं? आवडीने भावे हरि नाम घेसी, आवडीने भावे हरि नाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरि नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व नामस्मरण आहे, त्याला काहीच नाही. पैसा ने लागे रुपया ने लागे, ना लागे कबड्डी तमडी, ना लागे कबड्डी तमडी. बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो. राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरि नाम,
ना लागे, पैसा न लागे, ना लागे रुपया न लागे, ना तेवढं केलंत ना. वजेव्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं सुपिच्च गुच्छमस्तकं सुनादवेणु हस्तकं मनोजगर्वमोचन विशाललोलोचनं मानंगरंगसागरं नमामि कृष्णनाथ. वजेव्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं सुभक्तचित्तरंजनं सदैव नंदनंदनं. काही नाही, हरिमुखे म्हणा. सगळ्याचा अर्थ एवढाच होता महाराज. चहुवेदी जाणं, साई शास्त्री कारण, आठराही पुराण. त्याच्यामुळे तुम्ही लई चिंता करायची नाही. जमल तसं भजन करत जा. भजनात नशा असावी, विनंती एवढीच आहे. नशेत भजन नसून, बाकी कसं म्हणायचं तसं म्हणा बाबा, हो बरं का. फक्त नीट म्हणा, काही त्याला हरकत नाहीये. तेरी बन जाएगी गोविंद गुण गायसे, तेरी बन जाएगी गोपाल गुण गायसे. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. नारायण नारायण पुकारने से तेरी बन जाएगी गोविंद गुण गायसे. पण ते कसं कळणार? संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. सच्ची बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. एवढंच करायचं. चांगलं व्हायला काय लागतं दादा? फक्त मुखात. तुमचं चांगलं व्हायचं असेल तर हात वर करा. तुम्हाला वाटतं देवानं सांभाळावं? असं मोकळं मोकळं व्हा की म्हणजे देव सांभाळीन. हे मोकळं झालं म्हणजे हात लय असं मस्त मोकळं व्हा. हो का? जे हात ताट वर करणार आम्ही समजणार की ते मोकळा आहे, त्याला काळजी नाही, टेन्शन नाही. ज्याचा हात आकुड आहे तो गुतलेला आहे, त्यानं जिंदगीत कुटाने लय केल्या तर महाराज बरं का. आणि ज्यानं हात वर घेतलाच नाही त्याला देवाची गरजच नाही, त्याला स्वतःचाच मोठेपणा भासतोय महाराज. ते आपण उभा राहिलेले घ्या, उभा राहिलेली बी सगळी पडते ती घ्या. लय उभा राहून नका, काय होत नाही त्यानं घ्या. दोन्ही तुम्ही घ्या, तुम्ही असू द्या, तुम्ही बी असू द्या. ज्यांचं ऑलरेडी देवानं काम दिलंय ते सोडून बाकी सगळे मोकळे घ्या प्रेमाने. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंगा, राधा गोविंद रघुमाई पांडुरंगा, रघुमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा, रघुमाई पांडुरंगा, रघुमाई पांडुरंगा, जय श्री राम. राधा गोविंद रघुमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा, राधा गोविंद रघुमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंद रखमाई पांडुरंगा. खाली कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. असं लवकर कमी होता म्हणूनच अवघड आहे तुमचं. असे तुम्ही लवकर खाली हात घेता म्हणून देव तुम्हाला लवकर नेता. मग लोक म्हणतात लवकर गेला, त्यानं लवकर खाली हात घेतले होते ना.
नाही असं काही नाही महाराज बरं का, विनोदाचा भाग आहे. तुम्ही वर घेतले तेच नशीब आहे. असं बी तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे आपलं वज काढाय आले. आपण गेल्यावर कोणी यायचं नाही म्हणून आपण गेलं पाहिजे. आणि अर्धे एकासाठी आले, टीव्हीत बघितली समक्ष बघायची. काही फरक असतं का हो माणसा? काही काही बायका मला तोंडावर म्हणतात टीव्हीत लय चांगली दिसती, समोर लय किरकोळ आहे. आता कसं करायचं? टीव्हीतलं सगळं काही खरं असतं का? एवढी वर्ष तुम्ही संतूर साबण वापरता, संतूर साबणचे उमर का पता नाही चलता, असं काही जिंदगी झाली का तुमच्या एवढं? कसं ग माय? काळे गोरे पण धुतले फिटोनी, काळं ते काळं गोरं ते काळा. कुळकुळीत माणूस ब्रँडेड साबण नेऊन नदीवर धुतला म्हणून काय तो गोरा होणार आहे? आणि गोरा कोळसात नेला म्हणून तो काही काळा होणार आहे? असंच आहे बघा. सत्य ते असत्य ते मग देवा सत्य एकच आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य एकच आहे. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. याच्या पलीकडं सगळं खोटं, तुझं नाम एवढंच सत्य. विठोपाय रखुमाई, विठोपाय रखुमाई,
विठ्ठल 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 पोटी भार्या वाहे त्याचे सर्वस्व ही साहे साहे ऐसी कळवळ्याची जाती खरी त्या भावी न प्रीती. आता देवाचे माझं ते तुझं, आता आम्हा तया परस्परे एका नावाचीच अंतरे. देहाचं सगळंच बंधन मिटलं, आता आत्मा परमात्म्याचं मिलन झालं. बाईपणाची ताकद कळण्यासाठी आजचा हा सोहळा. खरं तर स्त्रीचं महात्म्य सांगताना संतांनी कधी शब्दांची राखण ठेवली नाही, पण आम्ही मात्र ते समजून घेण्यासाठी मागे पडलो. लक्ष्मणाला शक्ती लागली, आम्हाला वाटलं द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटेनाला मारुतीरायांना पाठवलं, मारुतीरायांनी पर्वतावरनं बुटी आणली म्हणून लक्ष्मणांचा जीव वाचला. पण याच्या पाठीमागे ताकद होती ती उर्मिलेची. ज्यावेळेस मारुतींना बाण लागला, भरतांनी मारलेला, मारुतींनी विचारलं कुणी मारला बाण? रामबंधू भरत आहे मी, आपण रामदास मारुती आहे मी. कुठे चाललात? लंकेकडे. काय झालं? शक्ती लागली लक्ष्मणांना. अहो काहीतरी सांगा, वेळ नाही माझ्याकडे, जाऊ द्या मला. उर्मिला आल्या. उर्मिला म्हटल्या काळजी करू नका मारुतीराया, भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोहोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी. तिला बाईचं सामर्थ्य म्हणावं, तिला पातिव्रात्य म्हणावं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता.